माझ्या तमाम लाडक्या बहिणींना पुन्हा एक नवीन खुशखबर झालेली आहे। आता महिलांना 1500 रुपये नाही तर महिन्याला आता 2100 रुपये मिळणार आहे। आता हे 1500 रुपये प्लस 600 म्हणजे 2100 रुपये कधीपासून मिळणार आहे? एप्रिलच्या हप्त्यापासून मिळणार आहे की काय? सोबतच या 2100 रुपये प्रति महिन्यासाठी कोणत्या महिला पात्र असतील, त्यानंतर 2100 रुपये कधी मिळतील, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। पण त्याआधी महिला व बाल विकास मंत्री आदितीताई सुनील तटकरे यांनी दिलेली माहिती आहे ते तुम्ही पहिले ऐका, ज्यामध्ये त्यांनी 2100 रुपये प्रति महिना देण्याची पूर्ण माहिती दिलेली आहे। अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे। आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्य। तर जसं तुम्ही ऐकलं, ही योजना आता बंद होणार नाही आहे। सोबतच 2100 रुपयाची जी माहिती आहे त्यांनी सांगितलेली आहे की आता मार्च महिन्यामध्ये तुम्हाला माहीतच असते आपल्या महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प असते या अर्थसंकल्पामध्ये मांडला जाईल। अर्थसंकल्पात आतापर्यंत झालेल्या अपडेटनुसार मी तुम्हाला सांगून देतो, 2025-26च्या अंतरिम म्हणजे अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेसाठी 3600 कोटी रुपयांचा निधी जे आहे जाहीर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महिलांना येणारे पुढील 9 हप्ते जे आहे वितरित केले जाईल आणि या 9 हप्त्यांमध्ये महिलांना 1500 रुपयांचा लाभ दिला जाईल। आता खूप साऱ्या महिला म्हणतील की अंतरिम बजेट म्हणजे आपला जो अर्थसंकल्प आहे त्याच्यानंतर तर महिलांना 2100 रुपये मिळणार होते, मग त्या 2100 रुपयाचं काय झालं? तर त्यावर माहिती देताना आदितीताई तटकरे यांनी सांगितलं की जे 2100 रुपयाचं जे वचन देण्यात आलं होतं ते पुढील 5 वर्षाच्या हिशोबानं असतं। आता कोणतेही सरकार जेव्हा येते ते 5 वर्षाच्या हिशोबानंच येत असते। 5 वर्ष ते सरकार ज्या महाराष्ट्राचा कारभार चालवते आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणूक होते। तर आता बघा, जी 1500 रुपये जे राज्य सरकार देत आहे, तर या अर्थसंकल्पात येणाऱ्या 9 हप्त्यामध्ये तर तुम्हाला जे आहे फक्त 1500 रुपयेच मिळतील, ठीक आहे, 2100 रुपये मिळणार नाही, ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात असू द्या। सोबतच आता तुम्हाला एक आणखी अपडेट देऊन सांगतो, जर मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पात बघा, मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पात जर 2100 रुपयाची तरतूद केली गेली नाही तर कदाचित डिसेंबरमध्ये जे हिवाळी अधिवेशन वगैरे आपलं असते त्यामध्ये त्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये दिल्या जाऊ शकते आणि ते जानेवारीच्या पहिल्या हप्त्यापासून म्हणजे 2026च्या पहिल्या हप्त्यापासून तुम्हाला जे आहे 2100 रुपये प्रति महिना दिला जाऊ शकते। आता याची अधिकारिक जे आहे घोषणा तर करण्यात आलेली नाही, पण संभवतः हे होऊ शकतं, कारण तुम्हाला माहीत आहे आपला अर्थसंकल्पामध्ये फक्त पुढील 9 हप्त्याचंच जे आहे प्रावधान करण्यात आलेलं आहे आणि जे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचा जो 2026चा जो हप्ते राहील, 3 हप्ते, हे 3 हप्ते जे राहील याचं जे आहे प्रावधान हे
हिवाळी अधिवेशनात होईल, तर होऊ शकतं की हिवाळी अधिवेशनामध्ये 2100 रुपये प्रति महिना महिलांना देण्यात येतील. आता तर येणारे 9 हप्ते तुम्हाला फक्त 1500 रुपयेच मिळणार आहे, ही गोष्ट मात्र लक्षात आहे. पण त्याआधी तुम्हाला या गोष्टी मात्र खूप जास्त महत्त्वाच्या आहे. पुढील 1500 रुपये सोबतच 2100 रुपयाचा लाभ घेण्यासाठी महिलांना या पात्रता मात्र पूर्ण करणे खूप जास्त गरजेचं आहे. त्यातली सगळ्यात मोठी पात्रता आहे, महिलेचा अर्ज स्वीकारला असावा, म्हणजे अप्रूव्ड असावा, महिला महाराष्ट्राची असावी, महिलेचं वय 21 ते 65 वर्षाच्या मधात असावं, महिला किंवा महिलाचा परिवार कुटुंब जे आहे ते आयकरदाता म्हणजे टॅक्स पेयर नसावं, लाभार्थी महिलेच्या घरी 4 चाकी वाहन नसावं, महिलेचं जे परिवार आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं आणि महिलेचं खातं बँक खातं जे असते त्या आधार कार्डशी जोडलेलं असावं. या मुख्य अशा ज्या आहे पात्रता आहे, म्हणजे पात्रता मानदंड ज्याला तुम्ही निकष म्हणता, हे खूप महत्त्वाचे निकष आहे. याला महिलेला पूर्ण करावं लागेल, तेव्हाच त्यांना जो आहे 8वा 9वा हप्ता जसा मिळाला तसाच त्यांना आता फेब्रुवारीचा 10वा 11वा 12वा 13वा असे सलग हप्ते मिळत राहील. ठीक आहे. त्यानंतर मित्रहो, आता लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळेल? आता खूप साऱ्या महिलांना जे जो आहे प्रश्न पडलेला आहे, कारण नोव्हेंबर महिन्यामध्येच तुम्हाला माहीत असेल, निवडणुकीपूर्वी नोव्हेंबर महिन्यातच महाराष्ट्राचे जे पूर्व मुख्यमंत्री होते, आता सध्या उपमुख्यमंत्री आहे, ते एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मानधन दरमहा 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आत्तापर्यंत राज्य सरकारनं 4 हप्ते वितरित केलेले आहे, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. तर या 4ही हप्त्यामध्ये महिलांना 1500 रुपयेच मिळाले आहे. तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधी मिळतील हा प्रश्न महिला ज्या राज्य सरकारला महिला व बालविकास विभागाला म्हणजे विचारत आहे. तर त्यावर लाडकी बहीण योजनेचा एक अपडेट देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा अंतरिम बजेट अद्याप पूर्ण झालेला नाही आहे. होऊ शकते आता जे उर्वरित दिवस आहे बजेटचे त्यामध्ये महिलांना जे आहे प्रावधान केले जाऊ शकते की आता जे 4-5 दिवस जे बाकी राहिले आहे बजेटचे त्यामध्ये महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते, कारण अजूनही अर्थसंकल्प पूर्ण झालेला नाही आहे, म्हणून ही गोष्ट लक्षात असू द्या. परंतु जे आहे अंतरिम जे अर्थसंकल्प आहे ते संपण्यापूर्वी दरमहा 2100 रुपयाचा प्रस्ताव जारी केला जाऊ शकतो. ही अधिकारिकरित्या पूर्ण निश्चित माहिती नाही आहे, परंतु जर हा प्रस्ताव मांडला गेला याच्यामध्ये आपल्या अंतरिम बजेटमध्ये आणि हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर महिलांना एप्रिल महिन्यापासूनच 2100 रुपये दिले जाऊ शकतात. जर हा प्रस्ताव येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्या अर्थ खात्यात जे अर्थमंत्री आपले जे अजितदादा पवार आहे, अर्थमंत्री व वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जर हा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडला, जर प्रस्ताव मंजूर झाला तर एप्रिल महिना म्हणजे 10व्या हप्त्यापासूनच तुम्हाला 2100 रुपये दिले जाऊ शकते. पण याची अधिकारिक घोषणा अजून झालेली नाही आहे, हे फक्त संभावना आहे की असं होऊ शकते. पण जर तुम्हाला 2100 रुपये नाही मिळाले तरी महिलांना घाबरण्यासारखी काही गोष्ट नाही आहे, कारण 1500 रुपये महिन्यासाठी तुमचे 36,000 करोड रुपये पहिलेच अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेले आहे. आता एप्रिलच्या 10व्या आठवड्यापासून तुम्हाला पैसे मिळतील का? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की अलीकडेच बालविकास मंत्री आणि भाषणही तुम्ही ऐकलं आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 9 हप्त्यांचा मानधन जे राशी आहे तो जो निधी आहे तो स्वीकार करण्यात आलेला आहे. परंतु 36,000 कोटी जे आहे त्यासाठी महिलांना पुढील 9 हप्ते देण्यात येईल, ज्यामध्ये महिलांना फक्त 1500 रुपये मिळतील. 2100 रुपयाची आणखी पूर्ण माहिती देण्यात आलेली नाही आहे, म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सांगू शकत नाही की ॲक्च्युअलमध्ये की खरंच कोणत्या तारखेपासून किंवा कोणत्या दिवसापासून तुम्हाला हे मिळेल. जसं तुम्हाला माहीत असेल का एक्झॅक्ट डेट आपण सांगू शकत नाही, कारण हिवाळी अधिवेशनापासून सुद्धा महिलांना 2100 रुपये दिल्या जाऊ शकते, किंवा मार्च महिन्याचे जे उर्वरित दिवस बाकी आहे ज्या अर्थसंकल्पाचे त्यामध्ये जर प्रस्ताव मांडण्यात आला, प्रस्तावाला स्वीकारना भेटली तर तुम्हाला 10व्या हप्त्यापासूनच जे पैसे मिळू शकते. परंतु ही फक्त एक संभावना आहे. खरं काय खोटं काय आता हे आपल्याला जोपर्यंत अर्थसंकल्प संपत नाही किंवा एप्रिलचा 10वा हप्ता येत नाही तोपर्यंत आपण या गोष्टी म्हणजे ही गोष्ट तुम्हाला मी कन्फर्मली सांगू शकत नाही. आता या महिलांना मिळणार नाही 2100 रुपये. आता 2100 रुपये मिळण्याचीच तर अजून तर काही गोष्ट जाहीर झालेली नाही आहे. 2100 रुपये मिळणार याची गॅरंटीसुद्धा नाही आहे सध्या तरी. पण जर 2100 रुपयाची घोषणा अर्थसंकल्पात किंवा हिवाळी अधिवेशनात करण्यात आली, डिसेंबर महिन्यात जे अधिवेशन असते त्यामध्ये करण्यात आली, तर 9 लाख महिलांना जे आहे 2100 रुपये प्रति महिन्याचा लाभ मिळणार नाही. यामध्ये तुमचाही नंबर लागू शकतो.
आणि ते कसं चेक करायचं ते तुम्हाला मी ऑलरेडी माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ड असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला योजनेचा लाभ मिळतील. तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन ते चेक करू शकता की तुम्ही योजनेसाठी पात्र आहे की नाही, ते कसं चेक करायचं. ठीक आहे. ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे, त्या महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्रता व निकष पूर्ण न करण्यामुळे त्यांचे अर्ज नाकारण्यात आलेले आहे, म्हणजे खारिज करण्यात आलेले आहे. चुकीची माहिती व कागदपत्रे देऊन ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांचे सुद्धा अर्ज आता खारिज करण्यात आलेले आहे. यामुळेच आता अशा महिलांना 2100 रुपये प्रति महिना जर एप्रिल महिन्यापासून किंवा हिवाळी अधिवेशनात जर याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि 2100 रुपये मिळण्याला सुरुवात झाली तर या महिलांना मात्र हे पैसे मिळणार नाही आहे. ही गोष्ट मात्र खूप महत्त्वाची आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. मला सांगताना थोडंसं जे आहे असं बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होता कारण अशा टाईपचा जो व्हिडिओ मी आधी बनवलेला नाही आहे म्हणून. ठीक आहे. तर 2100 रुपयाची अपडेट जी आहे ही तुम्हाला म्हणजे नक्की मिळणारच असं गॅरंटी नाही आहे. ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. होऊ शकतं जर मार्च महिन्याच्या जे आपल्याला अर्थसंकल्प आहे त्यामध्ये जर प्रस्ताव मांडण्यात आला वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याद्वारे तर तुम्हाला होऊ शकते की 10व्या हप्त्यापासूनच 2100 रुपये मिळतील जर अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात याचा प्रस्ताव मांडला आणि त्याला मंजुरी मिळाली तर. नाहीतर तुम्हाला डिसेंबरचं जे हिवाळी अधिवेशन असतं त्यावर सगळ्या महिलांचं लक्ष राहील कारण हिवाळी अधिवेशनामध्ये 2100 रुपये प्रति महिन्याची घोषणा केली जाऊ शकते. कारण जे 2100 रुपये प्रति महिन्याचं जे वचन देण्यात आलं होतं ते येत्या 5 वर्षात सुरू करण्याचं असतं कारण कोणतीही सरकार 5 वर्षासाठी काम करत असते. तर या 5 वर्षासाठीच जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सोबतच माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहे यांनी जी घोषणा केली होती ते पुढील 5 वर्षासाठी केली होती. ही गोष्ट मात्र महिलांनी लक्षात असावी. आणि राज्य सरकारला शिव्या वगैरे देऊ नका कारण ही योजना चालू करून ऑलरेडी आपल्या राज्यावर राज्य सरकारने खूप मोठी जे आहे उपकारसारखा केलेला आहे. कारण ज्या काही गरीब आणि गरजू महिला आहेत ज्यांना 500 किंवा 1000 रुपये हे मिळत नाही त्या महिलांसाठी 1500 रुपये खूप मोठी गोष्ट आहे. आता तुम्हीच सांगा पैसे न मिळण्यापेक्षा तुम्हाला पैसे जर 1500 रुपये मिळत असेल तर महिलांनी ही खूप मोठी गोष्ट आहे. जे भडकाऊ लोक असतात जे तुम्हाला भडकवतात त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ही एक खूप मोठी योजना आहे. ही भले कोणत्याही पक्षाने करू किंवा कोणत्याही मुख्यमंत्रीने करू पण ही गरिबांसाठी खूप कल्याणकारी योजना आहे. गरीब याच्यामुळे 2 टाईम साधारणतः 2 टाईम जेवण तरी करू शकतील, घरचा किराणा तरी भागवत असन तरी ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना एक आदराची विनंती आहे की कोणाला या योजनेबद्दल तरी शिव्या देऊ नका.